समितीनुसार च्या चौकशीनुसार पुन्हा एकदा या शाळांच्या मध्ये हाच प्रकार सुरू असल्याचं निदर्शनास आलं। या सर्व प्रक्रियेमध्ये या सर्व शाळांना त्यांची बाजू मांडण्यासाठी शासनाने सुनावण्या लावलेल्या होत्या। माननीय शिक्षण आयुक्त यांनी सुद्धा त्यांना त्यांच्या बाजू मांडण्यासाठी सुनावणी लावण्यासाठी संधी दिली होती दोनदा, परंतु सदर सर्व शाळांना सुनावणीच्या संधी देण्यात आलेल्या असताना सुद्धा त्यांची बाजू मांडता आली नाही आणि त्यांचा जो काही भ्रष्टाचार आहे, नियमबाह्य कारभार आहे, यावरती त्यांना कुठेही तो पारदर्शी आहे हे सिद्ध करता आले नाही। परंतु या सर्व प्रकारामध्ये जे 12ख चे अहवाल त्यांची मान्यता रद्द करण्याचे प्रस्ताव शिक्षण संचालक यांच्याकडे ऑक्टोबर 2023 ला सादर झालेले आहेत। आज जवळपास 6 महिने झालेले आहेत, परंतु शासनाकडून या विषयावरती कुठेही अंतिम न्याय निर्णय होत नाही। या चौकशी अहवाला